नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. इयत्ता 8वी समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राची एकत्रितरित्या ही 50 गुणांची 6माही परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. आपल्याला यावर्षी ती उपयोगी पडणारी आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, इतिहास विषयासाठीच पहिला प्रश्न विचारला आहे. योग्य पर्याय निवडा. 2 गुणांसाठी 4 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून आपल्याला ते विधान पूर्ण करायचं आहे. बघा पहिलं, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय. दुसरं, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला. ब भाग जोड्या लावा. आर्य समाज. क. स्वामी दयानंद सरस्वती. सत्यशोधक समाज. अ. ज्योतिराव फुले. रामकृष्ण मिशन. ब. स्वामी विवेकानंद. त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. भौतिक साधने 4 साधने आपल्याला लिहायची आहेत. पहिलं आहे किल्ले, पुतळे, शिलालेख, नाणी, पदके. त्यानंतर टिपा लिहा. 4 गुणांसाठी आपल्याला 2 टिपा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. पहिली टीप आहे छायाचित्रे. बघा त्याचं उत्तर. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या दृक स्वरूपाच्या साधनांमध्ये छायाचित्राचा समावेश होतो. यातून व्यक्ती, घटना, वस्तू, वास्तू दृक स्वरूपात माहिती मिळते. पुढचं आहे रामकृष्ण मिशन. 1857मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. ती स्वामी दयानंद विवेकानंदांनी केली. यातून लोकसेवेची कामे केली गेली. उदाहरणार्थ स्त्री शिक्षण, औषधोपचार, दुष्काळग्रस्तांना मदत इत्यादी. याप्रमाणे या टिपा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, विधाने स्पष्ट करा. 6 गुणांसाठी आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत, ती स्पष्ट करायची आहेत. बघा पहिलं विधान, प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. दुसरे, भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. आणि तिसरे, भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहून दिलेली आहेत. ती व्यवस्थित वाचा आणि आपल्या वहीत लिहून पाठांतर करा. हेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा ब बघा, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. आपल्याला दिलेल्या जागेत या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा विषय आहे नागरिकशास्त्र. 4था प्रश्न, खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा. कायदे मंडळ, कायद्याच्या निर्मितीचे कार्य. न्यायमंडळ, न्याय देण्याचे कार्य. त्यानंतर ब भाग बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी. राष्ट्रपतीची निवड कोणत्या पद्धतीने होते? राष्ट्रपतीची निवड संसदेचे व विधानसभेच्या सदस्यांकडून अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. दुसरं, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती? ती आहे 250. त्यानंतर क भाग, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. मंत्रिमंडळाची कार्य लिहा. कायद्याच्या निर्मितीचा प्रस्ताव करणे, प्रस्तावावर चर्चा संसदेत मांडणे, त्याला मान्यता मिळवणे आणि अंमलबजावणी करणे. हीच मंत्रिमंडळाची कार्य असतात. दुसरं आहे लोकसभा अध्यक्षांची कामे. सभागृहाचे कामकाज निपक्षपातीपणे चालवणे, सभासदांच्या विशेष अधिकार व हक्कांचं संरक्षण करणे आणि नियमांचा अर्थ लावून कामकाज चालविणे.
त्यानंतर भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका. अचूक पर्यायासमोर बरोबरची खूण करायची. 1. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? भूकवच. मानव सागर तळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? भूखंड मंच. त्यानंतर ब भाग, चूक की बरोबर ते लिहा. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही. चूक. सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात. बरोबर. फरक स्पष्ट करा. आर्द्रता आणि ढग. हवेला प्राप्त झालेला ओलसरपणा म्हणजे हवेची आर्द्रता आणि वातावरणातील बाष्पकण हवेतील धुलीकणांभोवती तयार झालेला समुच्चय म्हणजे ढग. दुसरे, हवेतील आर्द्रता अदृश्य असते तर ढग दृश्य असतात. आर्द्रता डोळ्यांना दिसत नाही, ढग डोळ्यांना दिसतात. त्यानंतर 6वा प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. 1. आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? हायग्रोमीटर हे उपकरण त्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र आवश्यक आहे कारण ते नागरिकांना मूलभूत सेवा आणि जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक आहेत. त्यात पाणी, वीज, रस्ते येतात, त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास होतो. ब भाग आहे भौगोलिक कारणे लिहा. ढग हे आकाशात तरंगतात. 4 गुणांसाठी. कारण वातावरणातील सूक्ष्म जलकण व हिमकण एकत्र येऊन ढग बनतात. ते वजन विरहित असतात, त्यामुळे ढग आकाराने आकाशात तरंगतात. 3. सागर तर रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त ठरतो कारण यातून मौल्यवान खनिजे, नैसर्गिक संसाधने, सागरी पर्यावरणाबद्दल माहिती मिळते, जे आर्थिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात. म्हणून सागर तर रचना मानवास उपयुक्त ठरते. त्यानंतर शेवटचा प्रश्न. सुबक आकृती काढून नावे द्या. पृथ्वीचा अंतरंग दाखवणारी आपल्याला आकृती काढायची. बघा, या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. भागांना नावं पण दिलेली आहेत. अंतर्गाभा, बाह्यगाभा, प्रावरण, सायमा, सियाल आणि भूकवच. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र या विषयाची 50 गुणांची प्रथम सत्र परीक्षेची ह्या वर्षाची प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे उत्तरासहित. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.